नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा भाग आपला चाललाय 116वा, प्रकरण चाललंय 13वं, मनकव अंग. आणि आज आपण दोहे घेणार आहोत 24 ते 26. मनाचा स्वभाव सांगताना कबीर 24व्या दोह्यात म्हणतायत. प्रथम आपण ऐकूयात 24वा दोहा. काटी कुटी माछली छिंकै धरीच होडी, कोई का शिरमन बस्या दहमै पडी पहोडी. काटी कुटी माछली छिंकै धरीच होडी, कोई का शिरमन बस्या दहमै पडी बहोडी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. काटी कुटी म्हणजे कापून, संयमित करून. माछली म्हणजे मासा. चहोडी म्हणजे सांभाळून. आशीर म्हणजे अक्षर. दह म्हणजे तलाव. बहोडी म्हणजे पुन्हा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मनरूपी मासळीला ठोकून ठाकून कसं तरी विषयांपासून परावृत्त केलं आणि वश करून शून्यरूपी शिंक्यातही ठेवलं, परंतु इतक्यातच त्यात वासनांचं एखादं अक्षर शिल्लक राहिलं होतं. त्यामुळे ती मनरूपी मासळी पुन्हा साधनेच्या शिंक्यातून वासनारूपी पाण्यात पडली. मन परत विषयांमध्ये आसक्त झालं. मन वासनेचं शिकारच होतात. मन आवरणं किती कठीण आहे ते कबीरांनी या दोह्यात सांगितलेलं आहे. त्याला कितीही आवरा, कितीही विषयांपासून दूर ठेवा, पण त्याचा स्वभावच असा आहे की ते पुन्हा पुन्हा विषयातच रमतं. एखादी वासना जरी शेष राहिली असेल ना, तरी ते ती वासना पूर्ण करून घ्यायलाच धावतं. जणू कापलेला मासा पुन्हा पाण्यात पडून जिवंत व्हावा. आपण आता ऐकूयात मराठी साखी. ठाकून ठोकून मना आवरून निर्मळ केले कितीही, वासना जर शेष राहिली मन मत्स्य जिवंत होई. ठाकून ठोकून मना आवरून निर्मळ केले कितीही, वासना जर शेष राहिली मन मत्स्य जिवंत होई. 25वा दोहा ऐकूयात. कबीर मन पंखी भया बहुतक चढ्या आकाश, उहाही ते गिरी पड्या मन माया के पास. कबीर मन पंखी भया बहुतक चढ्या आकाश, उहाही ते गिरी पड्या मन माया के पास. कठीण शब्दांचे अर्थ. पंखी म्हणजे पक्षी. उहा म्हणजे त्याच जागी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ईश्वराच्या प्राप्तीसाठी माझं मन पक्षाप्रमाणे आकाशापर्यंत म्हणजे शून्यापर्यंत विचरण करण्यास गेलं, परंतु मायेच्या प्रभावामुळे ते तिथून जेव्हा परत फिरलं तेव्हा ती वाटेत कुठेही थांबलं नाही, तर मायेच्या जवळच येऊन ते पडलं. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करण्यासाठी मन स्वच्छ आणि निर्मळच हवं. त्यासाठी दैवी गुण अंगी बाणवून आसुरी संपत्ती नाहीशी करायला हवी, तरच साधक आपलं अंतिम ध्येय गाठू शकतो. पण मनाचा स्वभावच असा आहे की ते पुन्हा पुन्हा मायेत लिप्त होत असतं. एकदा स्वच्छ निर्मळ झालं की काम झालं असं मानू नये, कारण पक्षी जसा कितीही उंच आकाशात उडतो आणि पुन्हा पुन्हा पृथ्वीवरही येतो, तसंच मन सुद्धा कितीही निर्मळ केलं तरी पुन्हा मायेत लिप्त होण्याचा धोका हा असतोच असतो. मन आकाशापर्यंत चढतं म्हणजे कुंडलिनी जागृत होऊन ती चिदाकाशापर्यंत पोचते. योगी कुंडलिनी जागृत करून मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत नेतो. तेव्हा चंद्रामृतातील अमृत प्यायल्यावर त्याला सर्वोच्च स्थिती प्राप्त होते. कुंडलिनी सुषुम्ना मार्गाने मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत
ऊर्ध्व मार्गाने जाते. म्हणून कबीर तिला पक्षाची उपमा इथे देत आहेत. पक्षी जसा आकाशात उंचावर उडतो तशी कुंडलिनी चिदाकाशात पोचण्यासाठी पक्षासारखी उंच उंच जाते. परंतु योग्याने कुंडलिनी जागृत झाली म्हणून कृतकृत्यता मानू नये, कारण पुन्हा पतनाचा धोका हा असतोच असतो. शून्य स्थानी किंवा चिराकाशी पक्क घर करून राहणं आवश्यक असतं, नाहीतर पुन्हा योगी मायेच्या जाळ्यात अडकतो. म्हणून कबीर म्हणतात की मन कितीही उंचीवर पोचलं तरी ते पुन्हा मायेच्या फासात अडकू शकतं. तेव्हा साधकाने सावधच असायला हवं. ऐकूयात आता आपण ह्याच्यावरची मराठी साखी. मन झाले पक्षी आणिक उंच उडे आकाशी, परत फिरे माघारी अनते ये माये पाशी. मन झाले पक्षी आणिक उंच उडे आकाशी, परत फिरे माघारी अनते ये माये पाशी. पुढचा दोहा 26वा ऐकूयात. भगती दुवारा संकुडा राई दसवे भाई, मन तो मंगल भई रह्यो क्यों करी सकै समाई. भगती दुवारा संकुडा राई दसवे भाई, मन तो मंगल भई रह्यो क्यों करी सकै समाई. कठीण शब्दांचे अर्थ. संकुडा, संकुडा म्हणजे अरुंद. दुवारा, दुवारा म्हणजे द्वार. मैंगल म्हणजे मदोन्मत्त हत्ती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भक्तीच्या मार्गातील दरवाजा इतका अरुंद आहे की तो मोहरीच्या दशांश आहे आणि त्यात प्रवेश करणारे मन मदोन्मत्त हत्तीप्रमाणे आहे. मग ते मन भक्तीच्या मार्गात प्रवेश कसं करू शकेल? कबीर वारंवार मनाची अस्थिरता सांगतायत. परमात्म्याची भक्ती केली, साधक परमात्म्याशी एकरूप होतो. भक्तीचा मार्ग ज्ञानमार्गापेक्षा सोपा असं मानलं जात असलं तरी तोही मार्ग कसा कठीण आहे ते कबीर सांगतायत. कबीर म्हणतात की भगती दुवारा संकुडा म्हणजे भक्तीचं द्वार अतिशय अरुंद आहे. किती अरुंद आहे तर ते मोहरीच्या 10व्या भागा इतकं अरुंद आहे. आणि मन हे मदोन्मत्त हत्तीप्रमाणे आहे. हत्तीला प्रवेश करण्यासाठी दरवाजा पण तितकाच रुंद आणि उंच हवा ना, तरच तो त्यात प्रवेश करू शकेल. पण भक्तीचा दरवाजा तर अत्यंत अरुंद आहे. मग हत्ती त्यात प्रवेश करणार कसा? मनही तसंच मदोन्मत्त हत्तीप्रमाणे आहे. मी माझं माझं यांनी ते उन्मत्त झालेलं आहे. हा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला सूक्ष्मता येणारच नाही. तेव्हा भक्तीच्या द्वाराने प्रवेश करायचा असेल तर प्रथम मन सूक्ष्म केलं पाहिजे. त्यातील वासना, कामना, अहंकार नष्टच केल्या पाहिजेत. तरच ते भक्तीच्या मार्गाने जाऊ शकेल आणि परमात्म्याशी एकरूप होऊ शकेल. आता आपण याच्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण संपवूयात. दार भक्तीचे अरुंद आहे दशमराईचा भाव, मदोन्मत्त हत्ती जणू हे मन प्रवेश कसा मग त्यात. दार भक्तीचे अरुंद आहे दशमराईचा भाव, मदोन्मत्त हत्ती जणू हे मन प्रवेश कसा मग त्यात.